असा जोराना नाचायला येतो तुमच्याकडे. किसी ने मुझे पूछा, एवढं समजते ना, कौन जात हो भाई? मैंने कहा मैं दलित हूं. उसका समाधान नहीं हुआ. किसी ने मुझे पूछा कौन जात हो भाई? मैंने कहा मैं दलित हूं. उसका समाधान नहीं हुआ. उसने फिर से पूछा किस में आते हो? मैंने कहा मैं गंदी गाली में आता हूं, गंदी नाली में आता हूं, और आपने बाहर फेंकी थाली है ना, वो थाली में आता हूं. लेकिन उसका समाधान नहीं हुआ. फिर भी समाधान नहीं हुआ. उसने फिर से पूछा क्या हिंदू में नहीं आते हो? अरे बाप रे. मैंने कहा आता हूं ना साहब, हिंदू में भी आता हूं, लेकिन तब आता हूं जब चुनाव आता है, प्रचार आता है, तब हिंदू में आता हूं, अन्यथा नहीं आता हूं. फिर किसी ने मुझे पूछा क्या खाते हो? मैंने कहा वही जो दलित रोज खाता है. नहीं मतलब क्या क्या खाते हो? मैंने कहा कभी कभी घर में कुछ नहीं रहा तो अचार खाता हूं. दलित क्या खाता है? कभी घर में कुछ नहीं रहा तो अचार खाता हूं, कुछ भी नहीं रहा तो बीवी का मार खाता हूं. नहीं ऐसा नहीं. तुम क्या क्या खाते हो? मतलब अच्छा क्या खाते हो? अंडी, मटन, मांस, मच्छी खाते हो? हाँ खाता हूं ना साहब. मैं तब खाता हूं जब इस देश में चुनाव आता है, प्रचार आता है, तभी खाता हूं. फिर किसी ने मुझे पूछा कोई अच्छा काम किया? मैंने किया ना साहब. 100 दिन तालाब में काम किया, 100 दिन मनरेगा में काम किया, 100 दिन बड़े बड़े पाटिल, बड़े बड़े लोगों को, आमदार खासदारों को सलाम करते हुए काम किया. उसने पूछा कोई अच्छा काम किया साहब. एक बहुत अच्छा काम किया मैंने. इस देश में 2014 से लेकर 2024 तक 2 गुंडों के हाथ में इस देश का संविधान दिया और गुंडों को चुन के लाया और देश सौंपा. ये सबसे बड़ा काम किया. समझने वालों के लिए इशारा काफी है. काय समजलं काय नाही पण टाळ्या वाजवला. तुम्हाला वाटलं भाऊ काहीतरी जोरान बोला, असेच नेते असेच आमदार खासदार बोलत राहते, तुम्हाला मूर्ख बनवतात. आपल्याला वाटतं काहीतरी बढिया झालं. कोणामुळे संविधान धोक्यात आहे, कोण काम करत आहे, काय नाही तुम्हाला माहित आहे. पण 2014 पासून 2024 पर्यंत देशाची खडी आणि नाडी बिघडलेली आहे. पण तुमचं मतदान मात्र बंडल माणसाने चालला. आपला माणूस येत नाही, बहुजनाचं येत नाही. आणि म्हणूनच एक तेली कुणबी आला बरं वाटते. आपलाच माणूस आहे. तेली धसला गाव नाचला. कुणबी जैसा दाता नाही, मारे बगर देता नाही. मायच्या पोटातलं पोरगो महार जन्माला, महार गावाच्या बाहेर. आता या संस्कृतीमध्ये 6743 जातींना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं? क्या बात आहे. जोरदार टाळ्या माऊल्यांसाठी. या बात आहे. या आमच्या महिला 6703. हे आमचं माळी समाजाचं बसलाय पा तिथं. साऊंड धरून एवढा मोठा भोगा धरून बसलाय तो माळी समाजाचा होता. हे पोरगी आमची बनकर माळी समाजाची. जोरदार टाळ्या. हे आम्ही समाज एकत्र करतो. तेली कुणबी माळी मांग महार लोहार तंबार ह्या 18 पकड जाते. अरे जिथं शूद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, आम्ही कोण? शिवाजी महाराजांचा अपमान केला. छावा म्हणून संभाजीराजाला पकडून दिलं आणि बदनाम औरंगजेब झाला. मारलं त्यांनी औरंगजेबाने, पण पकडून दिलं कोणी? त्यांनी बरं का. टिंब त्यांनी पकडलं आणि त्यांनी मनुस्मृतीने मारलं बरं का. आणि त्यांनी मारलं, त्यांनी पकडून दिलं आणि छावा सिनेमा पाहताना मला दिसलं की औरंगजेब मारत आहेत, पण त्यांनी पकडून दिलं आणि त्यांनी मारलं. आणि मारता मारता संभाजीराजांचे तुकडे केले आणि तेच तुकडे गणपत महाराणी वेचले आणि अंत्यसंस्कार केला. आणि माझ्या संभाजीराजाला मारलं म्हणून, माझ्या शिवछत्रपतीला विष पाजून मारलं म्हणून त्याच महाराणी 1 जानेवारी 1818 गळ्यातलं गाडगं आणि पाठीमागचा फळा विसरण्यासाठी, लाथ मारण्यासाठी पेशवाईच्या मानगुटीवर लाथ मारून 1 जानेवारी 1818 संभाजीराजाचा बदला घेतला. तोच भीमा कोरेगाव महाराजांचा इतिहास आहे. संभाजी राजा महाराजांचा राजा आहे. कोणाचा? पण झाला फक्त कुणब्याचा. कुणबी जैसा दाता नाही, मारे बगर. कुणबी समाजाला वाटलं पाहिजे की बाबासाहेब आमचे आहेत. मुंह में राम बगल में छोरी. मोदी साहेबांच्या जशी छोरी तशी कुणबी समाजाला वाटते की बाबा असं तर नसेल का बाबासाहेब आमचेच नाही. पण वाटलं पाहिजे पडोळे साहेबाले, वाटलं पाहिजे पटोले साहेबाले, वाटलं पाहिजे सारेले की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा देशाचे आहेत. एका जातीचे नाही, महारामांगाचे नाही,
बौद्धांचे नाही तर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राचे आहेत, या देशाचे राजे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदू मराठ्यांचे नाही तर देशाचे राजे आहेत. आणि हेच तर संविधान आहे. जेवढ्या बाया आमच्या बौद्ध समाजाच्या बऱ्या आहेत, पण जेवढ्या बाया इतर समाजाच्या शिकल्या ते कोणामुळे? सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब, दुसरं काहीच नाही ना. आता फुले नावाचं शिरमा येत आहे, त्याच्यावर बंदी आली आहे. काहून? तर त्याच्यामध्ये बामणाचं षडयंत्र आहे. जर आजच्या पिढीला माहित झालं की बामणाचे लोक सावित्रीबाईले दगड धोडे मारत होते, तर आजच्या पिढीला माहित होईल सावित्रीवर जैन मारलं. जोपर्यंत इतिहास छावा समजल्याबरोबर लोकांना पटलं का नाही? आणि जेव्हा सावित्रीबाईचा फुलेंचा पिक्चर येत आहे आता फुले म्हणून 25 एप्रिलला रिलीज होत आहे, 11 एप्रिलला रिलीज होणार होता. आणि विचार करा, महात्मा फुलेंच्या ऐवजी जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते तर, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी महात्मा फुले जन्माला आले असते तर, म्हणजे फुल्यांचा बुद्ध धर्म राहिला असता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सत्यशोधक सार्वजनिक सत्य धर्म राहिला असता. फुले जर 1891 ला जन्माला आले असते तर फुल्यांचा बुद्ध धर्म आणि बाबासाहेब आंबेडकर फुल्यांच्या जागी जन्माला आले असते तर सार्वजनिक सत्य धर्म म्हणजे सत्यशोधक समाज, म्हणजे फुल्यांचं आणि बाबासाहेबांचं नातं गुरु शिष्याचं आहे, पण मुलाचं आणि वडिलांचं नातं आहे. म्हणून माळी समाज आणि बौद्ध समाज एकत्र यावा, तेलकुंबी समाज एकत्र यावा, यासाठी बाबासाहेब आंबेडकर संविधानातून धागा बांधतात. आणि यावर्षीचं हे संविधानाचं नवीन गीत